हॅलो अँड गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आता सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि मी उठले आता झोपेतून, कारण की मला जायचं आहे आज कॉलेजला, जे की आहे माझ्या घरापासून खूप लांब, जे की आहे परभणीला. तर मी इथून म्हणजे माझं गाव आहे रवळगावहून परभणीला कॉलेजला अपडाऊन करते. आता सध्याला खूप अंधार आहे, हे बघा खूप अंधार आहे, बघू शकता. मी जे फ्लॅश लावले त्याच्यामुळं उजेड दिसते. बाहेर पण खूप अंधार पडला आणि एवढी थंडी भयंकर. आता एवढ्या थंडीत मला उठायचं, माझा टिफिन करायचा, आवरायचं आणि जायचं स्टेशनला. तर मग आता मी फ्रेश होऊन येते. तर मी होऊन आले आता फ्रेश आणि आलू कट करून ठेवले आणि आलू फ्राय करून मी टिफिन बनवून पण घेऊन जाणार होते. तर मी करणारे आलू एका कढईमध्ये टाकले, मोहरा, थोडंसं तेल आणि आलू. आता याच्यात टाकणार मी थोडासा मसाला, हळद आणि मीठ. तर मी ह्याच्यामध्ये टाकते. त्याच्यामध्ये टाकल्यावर छान त्याला मिक्स करून घेते. मिक्स करून घेतल्यावर मग 10-12 मिनटात आलू होऊन जातील माझ्या टिफिनला घरी. तर मग हे करत आणखी मला पोळा पण बनवायचा. पोळा बनवला नंतर आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर कपडे पण धुवायचे, वाळत घालायचे वरती नेऊन. मग डोकं विचारायचं, एक ग्लास दूध प्यायचं, टिफिन भरायचा, बॉटल भरायची आणि मग शूज घालायचे, सॉक्स घालायचे आणि स्टोल वगैरे बांधून मी जाणार स्टेशनकडे. आणि आजच्या टिफिनला आणि मी नेते आलू फ्राय, आणि जे की माझ्या मैत्रिणी आहेत. आणि मग नंतर मी सगळ्यांनी शेअर करून आम्ही आमचा टिफिन एवढी सकाळ आता वाजले सकाळचे 9 मॅडमने जे त्या 11 वाजता एवढी गर्दी स्टेशनवरून माझ्या कॉलेजकडे आणि रिक्षावाले आले मी स्टेशनच्या बाहेर. स्टेशनवरती चालले इथून गर्दी असते. स्टेशनपासून पैदल जाते. ट्रेनला टाईम नसला पैदल येते, नाहीतर अर्जंट ट्रेन असेल तरच मी आले आता कॉलेजजवळ. ते पण राहते स्टेशनपासून पाहिजे तर मी जाते पैदल आणि सकाळी कॉलेजनंतर 2 किलोमीटर असेल. आणि रिक्षाला भाडं घेतात 20 रुपये. तर 20 रुपये वाजवण्यासाठी मी आलेली आहे, कारण की मी hours
शिवाजी कॉलेज पण एंट्री गेट आणि मी चालले आता मध्ये आणि हे इथं असतात बसलेले गार्डन तर सकाळी सकाळी आय कार्ड आपल्याला काम नसलं तर कोण ह्या भंगार कॉलेजला येणार इथं. पण काय करा आपल्याला आय कार्ड दाखवाच लागणार. मी आले एंट्रन्स गेटच्या आत पण कोणीच मला आय कार्ड पार्किंग आणि सकाळी सकाळी कोणाची गर्दी नाही. ही आहे कॉलेजची पार्किंग एरिया जिथे आहे सर मॅडमसाठी त्यांच्यासाठी मोठा मोठा कार सकाळी पार्क करून ठेवलेला आहे. आणि मी तर आले. टू व्हीलरची पण पार्किंग आहे, फोर व्हीलरची पण पार्किंग आहे. आणि मी जाते हळूहळू माझ्या क्लासरूम्सकडे. हे बघा हा गेट असा उघडत पण नाही, याच्यावरून एक उडी खाऊन जावं लागते. उडी म्हणून आता हा आहे माझ्या क्लासरूमकडे जाण्याचा रस्ता. ही आहे कॉलेजचा मधला व्ह्यू आणि माझं डिपार्टमेंट आहे MSc मायक्रोबायोलॉजी, जे की मी फर्स्ट इयरला आहे. आणि हा व्ह्यू दाखवते मी, जे की आमच्या डिपार्टमेंटच्या अलीकडचा व्ह्यू आहे. ती समोर गाडी दिसते, तिथे व्हाईस प्रिन्सिपल सरांची केबिन आणि त्याच्या पलीकडेच पिण्याच्या पाण्याचं टँक ठेवलं, ती व्हाईस सरांची केबिन. आणि मी जाते आता लेडीज रूमकडे, जी की आमच्या डिपार्टमेंटची आहे. आणि हा आहे आमचा डिपार्टमेंट. हे आहे आमचं डिपार्टमेंट. आणि लेडीज रूम उघडली का नाही हे पण यांचं बचकत, कधी उघडतात कधी नाही उघडत लेडीज रूम. तर सकाळी सकाळी आज बघूया आपण लेडीज रूम. हे बघा दिसते तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी आणि लेडीज रूम आहे ओपन. तर मग आपण जाऊया लेडीज रूममध्ये आणि थोडंसं फ्रेश होऊन भेटू. मी थोडं फ्रेश होऊन आले. आणि हा आहे आमचं कॉलेजचं लेडीज रूमचा बाहेरचा व्ह्यू. आणि मी बसले बाहेर क्लास. आणि ही आहे आम्ही इथं बसून टिफिन खातो, पण माझ्या मैत्रिणी कोणीच आलेलं नाही कारण की मी खूप लवकर आली. आणि हे आहे आमच्या डिपार्टमेंटच्या समोरचा व्ह्यू. आणि तिकडे आहेत कॉलेजचे ऑफिशियल कॉलेजचे सगळे ऑफिशियल काम होतात. आणि हे आहे कॉलेजचा हे आहे थोडंसं लेफ्ट आणि राईट. कॉलेजचं नाही म्हणता येणार, माझ्या डिपार्टमेंटचा लेफ्ट अँड राईट व्ह्यू. आणि इथं आहे छान छान झाडे लावलेली आहेत इथे, जे की शोपीस तिथे लावलेला छोटा फाउंटेन. आणि ही आहेत कसली झाडे माहीत नाही. आणि हे आहे खूप मोठं नारळाचं झाड, जे की ज्याला नारळ पण आलेत, पण कधी एखादं खाली पडणार नाही, कधी खाईल खाता नाही येणार, पण त्याच्यातलं पाणी तर मी नक्कीच पिईल. हे बघा नारळ पण आलेत, बघू दिसत आहेत का नाही माहीत नाही, पण नारळ आलेत झाडाला. आणि आता हे आहे आमचं डिपार्टमेंट, जे की लॉक आहे कारण की कोणीच आलेलं नाही. तर बसून घेते चेअरवरती. आता वाजलेत 9:10 आणि मी बसलेले आहे कॉलेजमध्ये. आणि मी बसून घेते कॉलेज चेअरवरती. आता इथे आणि बसते. हे बघा मी बसले चेअरवरती आणि खूप बोरिंग होते कारण की कोणीच नाही इथे आणि मी एकटीच बसले. लाईफ भगवान किसी कोण आले पुढच्या क्लिपमध्ये. रिटर्न येते 4:30 आणि मी चालले आता स्टेशनकडे पायी.